200 जागांचे हे कल आपण पाहतोय आणि आरजेडीची घोडदौड कायम असल्याचं दिसतंय। 200 जागांचे जे कल हाती आले त्यानुसार आरजेडी सगळ्यात मोठा पक्ष 75 जागांसह पुढे आलेला दिसतोय। या ठिकाणी आता फक्त 43 जागांचे कल हाती येणं बाकी आहे। 200 कल आतापर्यंत हाती आलेत आणि 43 कल येणं बाकी आहे। एनडीए 106 जागांवर आघाडीवर तर महाआघाडी 91 जागांवर या ठिकाणी आघाडी। लढाई अद्याप संपलेली नाही। एनडीए 106 तर महाआघाडी 91 जागांवर आघाडीवर आहे। तिथे आरजेडी आता 77 जागांवर पोहोचली आहे। 2020 मध्ये आरजेडीने या ठिकाणी 77 जागा मिळवल्या होत्या, तिथपर्यंत आरजेडी पोहोचली आहे। भाजप गेल्या वेळेला 80 वर होती, ती आता 61 वर या ठिकाणी पाहायला मिळते। जेडीयू देखील 45 वरून इथे 38 वर या ठिकाणी थांबलेली पाहायला मिळते। नक्कीच काँग्रेसची अजून चांगली कामगिरी झाली तर महाआघाडी कलांमध्ये आघाडी घेऊ शकते, मात्र सध्या तरी आरजेडी 77 जागांसह सगळ्यात मोठा पक्ष कलांमध्ये दिसतो। एनडीए आणि महाआघाडी यांच्यामध्ये काटेकी टक्कर पाहायला मिळते। 105 जागांवर एनडीए आणि महाआघाडी 91 जागांवर आहे। म्हणजे अर्थात 10 जागांचा या ठिकाणी आपल्याला 10 ते 15 जागांचा फरक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय।